देहदानातून वैद्यकीय शिक्षणाला बळ, बारामतीत देहदात्यांच्या कुटुंबियांचा गौरव. देहदानाला वैद्यकीय शिक्षणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून देहदात्यांच्या योगदानामुळे भावी डॉक्टरांना मानवी शरीर रचनेचा प्रत्यक्ष आणि सखोल अभ्यास करता येतो. त्यामुळे देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर अंजली पाटील यांनी केले. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात देहदान करणाऱ्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपस्थित होते. यावेळी गणेश बिरादार यांनी देहदान आणि अवयवदानाचे सामाजिक महत्त्व विशद केले. समाजामध्ये देहदान व अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून अधिकाधिक नागरिकांनी या महान मानवतावादी कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉक्टर गीतांजली सुडके यांनी देहदानातून वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मिळणारे योगदान तसेच आजच्या काळातील देहदानाची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉक्टर सूरज जाधव यांनी अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणाऱ्या जीवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात देहदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. देहदानाचा महान निर्णय घेतलेल्या दात्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी देहदान आणि अवयवदानाबाबत समाजात असलेल्या विविध गैरसमज व शंकांचे निरसन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोनातून देहदानाचे महत्त्व समजावून सांगत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला उपअधिष्ठाता डॉक्टर सचिन दगडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश उमाप, प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर विवेक सहस्रबुद्धे, डॉक्टर लीना नकाते, डॉक्टर राजेश हिरे, डॉक्टर विनय टापरे, डॉक्टर किरण जाधव, डॉक्टर सुजाता धर्मशाळे यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी, देहदात्यांचे नातेवाईक, पत्रकार, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी किरण घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आपण मान द्यावा आणि ती बॉडी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. देहदानानंतर देहाची काय, बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो, काही विघटन काही होणार तर नाही ना, विटंबनात राहणार नाही ना, अवयव तर काढून घेतले जाणार नाहीत ना, असा कुठलाही प्रकार होत नाही. देहदानाचा त्या दात्याचा आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार करतो आणि त्यानंतर एक प्रोसिजर आहे, त्याला आम्ही एम्बाल्बिंग असं म्हणतो. जसं केमिकल प्रक्रिया आहे एम्बाल्बिंग. या एम्बाल्बिंगमध्ये आपण फॉर्मॅलिन नावाचं केमिकल शिरांमध्ये टाकतो. त्याद्वारे तो देह बरेच कित्येक महिने, अगदी काही वर्षसुद्धा कुठलीही दुर्गंधी न येता टिकून राहतो. अशा तऱ्हेने प्रिझर्व केलेली बॉडी बरीच वर्ष आमच्याकडे राहते आणि ज्या वेळेला मुलांना गरज आहे त्यावेळेला आम्ही ती त्या वर्षभरासाठी ती बॉडी आम्ही वापरतो. आणि मुलं जेव्हा फर्स्ट इयरला पहिल्या दिवशी डिसेक्शन हॉलमध्ये येतात त्याच दिवशी आम्ही त्यांना शपथ देतो, त्याला म्हणतो कॅडॅव्हरिक ओथ. या शपथेद्वारे ते सांगतात की आम्ही या देहाचा कायम सन्मान करू, कायम ऋणी राहू. आम्ही हा देह व त्या या देहाचे नातेवाईक, देहदात्याचे नातेवाईक या सर्वांचे आम्ही कायम ऋणी राहू. आम्ही कुठलाही प्रकारचा अनादर या देहाचा करणार नाही. देहाचा किंवा देहाच्या कुठल्याही भागाचा कुठल्याही क्षणी आम्ही कधीही अनादर करणार नाही. अशा आमच्या शरीररचना शास्त्र विभागामध्ये देहदानाविषयीचा फॉर्म मिळतो, देहदानाचा फॉर्म. त्या देहदानाच्या फॉर्ममध्ये नातेवाईकांची फॉर्म भरून दिल्यानंतर नातेवाईकांच्या सह्या असा एक पार्ट आहे. आता नातेवाईकांची सही म्हणजे काय, तर फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जे असतात ते जे रक्ताचे नाते असतात. जर पती देहदान करणार असेल तर त्याच्या पत्नीने, आणि जर पत्नी देहदान करणार असेल तर त्याच्या पतीने संमती देणे आवश्यक असते. आणि त्याचबरोबर त्यांच्या हयात असलेल्या अपत्यांची सुद्धा संमती लागते. आता अपत्य म्हणजे फक्त मुलगा द्यायला पाहिजे असं नाही आहे. मुलगा आणि मुलगी असेल तर दोघांनी सुद्धा त्याला संमती देणे अपेक्षित असते. आणि आम्ही त्यांच्या सह्या घेतो आणि संमतीपत्र घेतो. तसेच ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी आम्हाला 4 तासाच्या आत त्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे फोन करून आम्हाला सांगितलं पाहिजे की अशी अशी डेथ झालेली आहे. आणि
मृत्यू झाल्यानंतर लगेच आम्हाला फोन करणे अपेक्षित आहे आणि 4 तासामध्ये संबंधित देह आमच्या विभागामध्ये येणे अपेक्षित आहे. कारण त्याच्यानंतर आपला जो पर्पज आहे की तो देह आमच्या डिपार्टमेंटमध्ये आणायचा आहे, तर तो उद्देश साध्य होतो. त्याच्यानंतर जर द्यायचं म्हणलं की 8 तास जर उमटून गेले, 6 तास जर उमटून गेले, तर मात्र त्या देहाचं डिकम्पोजिशन व्हायला लागतं आणि आपला जो उद्देश आहे की आमच्या शरीररचनाशास्त्र विभागाला त्या देहाचा उपयोग करायचा आहे, तो साध्य होऊ शकत नाही. आणि हा जो पिरियड आहे की तुम्ही आम्हाला सांगणार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.